यामध्ये आपल्याला डाव्या हाताने उजव्या हाताला विळखा करायचा आहे. आपण संकटासनामुळे व्यवस्था केली पाहिजे. गरुडासनामध्ये आपल्याला दोन्ही हातांना आणि पायांना विळखा घालायचा आहे. त्याच्यामुळे पायाच्या स्नायूंना खूप चांगल्या पद्धतीने ताण मिळतो. ही आसन देखील आपल्याला एका पॉइंटकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. हे सोलापूर असल्यामुळे आपल्याला थोडं सांगायचं प्रयत्न करायचा आहे. सावधान अंतराचे सोडण्याला ठेवायचे आहे.